नमस्कार. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे, ज्यामुळे अनेकांच्या मनात आशेचा किरण जागा झाला आहे. पण थांबा, या घोषणेमागे एक असा ट्विस्ट आहे, जी गोष्ट तुम्हाला कोणीच सांगत नाहीये. चला, या योजनेचं विश्लेषण करूया. तर बातमी काय आहे? एकदम सिंपल. सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. ही खरंच एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे, यात काही वादच नाही. पण खरी मेघ तर पुढे आहे. आणि इथेच येतो सगळ्यात मोठा शॉक. विचार करा, जर एखादा शेतकऱ्याकडे 4 चाकी गाडी असेल, अगदी जुनी पुराणी का असेना, तर त्याची कर्जमाफी थेट रद्द होऊ शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हीच ती अट आहे जी अनेकांना धक्का देऊ शकते. ओके, तर गोंधळून जाऊ नका, आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. या योजनेचे 2 मेन भाग आहेत. एक म्हणजे सरळ सरळ कर्जमाफी आणि दुसरा आहे एक स्पेशल बोनस. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे मूळ कर्जमाफी. या योजनेनुसार ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2024च्या आधी कर्ज घेतलंय, त्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज सरकार माफ करणार आहे. म्हणजे कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी हा खरंच एक मोठा दिलासा आहे. आता येतो दुसरा भाग, आणि हा खूप महत्त्वाचा आहे. जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवर कर्जाचे हप्ते भरत आलेत, त्यांना सरकार विसरलेलं नाहीये. अशा शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयांचं प्रोत्साहन आहे. म्हणजे त्यांच्या प्रामाणिकपणाला एक प्रकारे बक्षीस, जे खूप चांगलं आहे. पण इथूनच खरी गोची सुरू होते. सरकारने काही असे नवीन आणि एकदम कडक नियम आणले आहेत की ज्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या बाहेर फेकले जाऊ शकतात. चला तर मग बघूया हे नियम नेमके आहे तरी काय. तर हे आहेत ते 3 मुख्य नियम जे कर्जमाफीच्या आड येऊ शकतात. 1. नावावर कोणतीही 4 चाकी गाडी असणं. 2. इन्कम टॅक्स रिटर्न भरणं. आणि 3. मोठं घर किंवा मालमत्ता असणं. यापैकी एक जरी गोष्ट लागू झाली तरी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. आता जरा विचार करा. समजा एखाद्या शेतकऱ्याकडे 10 वर्ष जुनी कशीबशी चालणारी गाडी आहे. तरीही सरकार म्हणू शकतं की अहो, तुम्ही तर सक्षम आहात, तुम्हाला मदतीची गरज नाही. म्हणजे हा नियम किती कठोरपणे वापरला जाऊ शकतो हे बघायला हवं. आणि फक्त गाडीच नाही. समजा शेतीसोबत एखादा छोटासा जोडधंदा आहे आणि त्यासाठी जरी इन्कम टॅक्स रिटर्न भरला जात असेल, तरीसुद्धा कर्जमाफी मिळणं कठीण होऊ शकतं. यामुळे होतंय काय की अनेक गरजू शेतकरी या योजनेतून बाहेर पडायची भीती निर्माण झाली आहे. मग प्रश्न पडतो की या वेळचे नियम इतके कडक का ठेवलेत? आधी असं नव्हतं का? चला, मागच्या योजनांशी याची जरा तुलना करून बघूया. हे बघा, इथे सगळं चित्र स्पष्ट होतंय. 2017 आणि 2019 मध्ये ज्या कर्जमाफी योजना आल्या त्याचे नियम इतके कडक नव्हते. पण आताच्या योजनेत बघा, गाडी, घर, IT रिटर्न यावर इतके कठोर नियम लावलेत की पात्र शेतकऱ्यांची संख्या आपोआपच कमी होऊ शकते. आता यामागे एक राजकीय अँगलही बघितला जातो. तज्ज्ञांचं असं मत आहे की साधारणपणे निवडणुका जवळ आल्या की अशा घोषणा जास्त होतात. अर्थात कारण काहीही असो, महत्त्वाचे मुद्दे 2 आहेत. एक म्हणजे राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत याचा फायदा पोहोचणार. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या सगळ्या नियमांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढून कर्जमाफी कशी मिळवायची. काळजी करू नका, काही सोप्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाने करायलाच हव्यात. ही 4 कामं अजिबात विसरू नका. पहिलं, आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही हे चेक करा. नसेल तर लगेच करून घ्या. दुसरं, बँकेत आपलं KYC अपडेटेड आहे का ते बघा. तिसरं, आपलं बँक खातं चालू आहे आणि त्यातले डिटेल्स बरोबर आहेत ना याची खात्री करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं, कोणी एजंट किंवा मध्यस्थ येऊन मी करून देतो म्हणाला तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका, कारण अशावेळी फसवणूक होण्याची शक्यता खूप जास्त असते. हे सगळं ऐकल्यानंतर एक मूळ प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. हा प्रश्न या योजनेच्या हेतूवर आणि तिच्या न्यायावर विचार करायला लावतो. आणि तो प्रश्न हा आहे की नावावर फक्त एक 4 चाकी गाडी असण्याने खरंच एखादा शेतकरी श्रीमंत ठरतो का? कामासाठी, कुटुंबासाठी किंवा गरजेपोटी घेतलेली एक जुनी पुराणी गाडी त्याचं कर्ज आणि त्याच्या अडचणी कमी करते का? या प्रश्नाचं उत्तर आपण सगळ्यांनीच शोधायला हवं.